आज नेमक्या काय घडामोडी घडल्या हे आपण विद्यार्थ्यांकडूनच जाणून घेणार आहोत. मला सांगा, मागील 6 महिन्यांपासून तुम्ही पाठपुरावा करत होतात, मागील 3 दिवसांपासून तुम्ही आंदोलनसुद्धा केलेलं आहे. काय घडलेलं आहे अचानक सगळं? सर आम्ही CM सरांना भेटलो. आमचं शिष्टमंडळ भेटलं. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. माझ्या समोरची गोष्ट आहे, ते मला बोलले की आजच मुद्दा निकाली काढतो. आमच्यावरती दोन्ही साईडून प्रेशर आहे. ठीक आहे. सध्या मुलांची 3 लाख विद्यार्थी जे आहेत, ते जे 12-13 हजार ते म्हणतायत जे बसू शकत नाहीत, त्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. आमचं फक्त प्रामाणिक एवढंच मत होतं की सरकार म्हणतंय आम्ही करतोय, पण तुम्ही आम्हाला एक आश्वासनं देताय किंवा कॉलवरती आम्हाला फक्त आश्वासित करताय, करतोय. तर आत्ता पण त्यांचं हेच मत येते की आम्ही काय करतो, एक्झाम द्या तुम्ही उद्या वेळेवरती, आणि आम्ही जे 15-20 हजार मुलं राहत आहेत त्यांच्यासाठी आपण 16 तारखेनंतर काय असेल तर डिसिजन घेऊया. सर, यांच्या शब्दावरती विश्वास कसा ठेवायचा? माझी अवस्था तुम्ही बघताय. मी 4-5 दिवस झालं फिरतीये. जेवण वगैरे व्यवस्थित नाही आहे. सलाईन लावली होती मला काल 2 वेळा, तरी पण मी आली माझ्यातल्या कुणाला काही होऊ नये ही तळमळ आहे माझी, म्हणून आली. मी कोणत्याही राजकीय पक्षाची नाही आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना का वेठीस धरले? बरं, तुम्ही 2 मिनटं वेळ काढून एवढं तर सांगू शकता ना की आमचं डिसिजन काय आहे. 4 लाख मुलं सध्या संभ्रमावस्थेत आहेत. ते म्हणतात पेपर पोचलेत किंवा आम्ही एक्झाम वेळेवरतीच बरं, जर 15,000 विद्यार्थी पेपर देऊ शकत असतील तर आम्हाला 3 लाख विद्यार्थ्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. सर्वसमावेशक न्यायाची तुम्ही गोष्ट करता, रामराज्याची गोष्ट करता तुम्ही, तर सर एवढं तर तुम्ही करूच शकता ना. आमचं प्रामाणिक मत काय? लिंक ओपन करून द्या. आमचे विद्यार्थी जे मुक्त आहेत ह्यापासून, त्यांना ते फॉर्म भरतील, म्हणजे जे वयवाद झालेत वगैरे त्यांना लिंक ओपन करून द्या. ते फॉर्म भरतील, ते परीक्षेला बसतील, आणि त्यानंतर मग जे काय असेल ते तुम्ही 10 दिवसांनी पेपर घ्या, नाही तर 15 दिवसांनी पेपर घ्या. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. त्यांचं असं मत पडते यांना एक्झाम पोस्टपोन हवी. एक्झाम पोस्टपोनचा हा विषयच नाही सर. जर एक्झाम पोस्टपोनच हवी असते आम्हाला तर 7 महिने झालं पोरं का पळतील? हा मुद्दा आहे ना. आम्ही सरकारला एवढं सांगितलं. मग आमचं फक्त एवढंच मत आहे की तुमची जी भूमिका आहे ती तुम्ही स्पष्टपणे मांडावी. सध्या मुलं खूप संभ्रमावस्थेत आहे. आम्हाला एवढे कॉल येत आहेत की आम्ही मॅडम जीव देतोय, मॅडम आमच्याकडे पर्याय नाही राहिला जीव देण्यापासून. म्हणजे इतकी मुलं काल आम्हाला समजलं, अजून आम्ही कन्फर्म नाही केलेलं, बट समजले असं की काल शास्त्री रोडला एका विद्यार्थ्यानं विष पिलंय. ही कंडिशन आहे सर. आम्ही उगाच, म्हणजे तुम्ही माझी हालत बघून सांगा तुम्हाला माझ्या ह्याच्यामध्ये तळमळ दिसते की नाही दिसत आहे. आमचं एवढंच मत आहे की CM सरांनी जे काय असेल ते आजच सांगा. फक्त ऑफिशियल नोटिफिकेशन तरी येऊ द्यात तुमच्याकडून. आम्ही वाट बघतोय. तुम्ही एवढं 2 मिनटं वेळ नाही का काढू शकत सर? तुम्ही याआधी सुद्धा 6 महिन्यांपासून तक्रारी करताय, निवेदनं देताय. तुम्हाला वेळ दिला, तुमची काही चर्चा झालेली होती? 60 ते 70 एक आमदार आणि 15 खासदारांचे पत्र गेलेत त्यांना. सगळ्यांनी त्यांना कॉल करून, आत्तासुद्धा आम्ही कालपासून दादा जरांगे पाटलांनी सुद्धा काल पूर्ण ताकद लावून फोन केले सगळे. आता तर कालपर्यंत तर आम्हाला एवढंच गाजरं दाखवली गेलेत. 10 मिनटं थांबा, फोन करतो, कळवतो तुम्हाला. 15 मिनटं थांबा, 1 तास थांबा, 2 तास थांबा. दिवस घालवला सर. त्यांना पण माहिती होतं शुक्रवारचा दिवस, शनिवार रविवार आयोगाचं काम बंद असतं. आता आता त्यांना माहिती आता होणार नाही. पेपरचे 1 दिवस आधी मुलांची मानसिकता राहणार नाही, मनोबल खचून जाईल पोरांचं. कुठपर्यंत लढतील ही पोरं? गोरगरिबाची पोरं आहेत ही. असं नाही की घरात कुणी आमदार खासदार आहे किंवा कुणाचा मोठा सपोर्ट आहे म्हणून. गोरगरिबांची लेकरं आहेत हो. सरकारनं लक्ष द्यावं. एवढं वेटीस नका धरू विद्यार्थ्यांना. तर काल तुम्ही आंदोलन केलेलं होतं, मनोज जरांगे पाटील सुद्धा आलेले होते. काय म्हणजे काल रात्री सांगितलं होतं की म्हणजे तुम्ही आंदोलनावरून उठायला तयार नव्हतात. मनोज जरांगे पाटलांनी शब्द दिला, उद्या 9 वाजता आपण परत आंदोलनासाठी भेटू. आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस आहेत, हातामध्ये पोलिसांच्या बंदूक आहेत, खूप SRPFचं पथक तिथे दाखल झालेलं आहे. छावणीचं स्वरूप आणलंय त्यांनी. हे विद्यार्थी हे काही दहशतवादी आहेत का? तुम्ही एवढा जुलूम करताय. पोरं शांतता मार्गाने मागण्या मांडत होते. मुलं राष्ट्रगीत म्हणत असताना सुद्धा आमच्यावर लाठीचार्ज केला तुम्ही. एवढा अत्याचार. आमच्या समोर एका मुलीला ओढत फरफडत नेलं. म्हणजे काल रात्री घडलं परवा दिवशी ओढत फरफडत नेलं, तिला 2 वाजेपर्यंत बसवलं. आमच्यातले कितीतरी पोरं 56 विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल केलेत तुम्ही. काय दोष आहे त्यांचा? त्यांच्यावर अन्याय झालाय म्हणून आले ना हो ते? उगाच आले का? त्यांना असं वाटतं पैसे देऊन आले का हो सर आम्ही? आता ताई तुम्ही रडू नका. पुढे आता काय पद्धतीची तुम्ही भूमिका घेणार आहात? नाही सर, आम्ही हात टेकले. आता काय भूमिका घेणार? आम्ही सगळी ताकद लावली. फक्त जर विद्यार्थ्यांना कुणी काही केलं ना, ही जबाबदारी सरकारची. मी पोट तिडकीनं सांगते. माझ्या ह्याच्यामध्ये 1% पण तुम्ही हे काढू नाही शकत. मी इथं फक्त त्या पोरांसाठी आले ज्यांची तळमळ मी पाहिली. माझं स्वतः PSIला वय बसते तरी मी आज त्यांच्यासाठी का लढते माहिती? मी बघितलं हो त्यांना जवळून. मरतील पोरं.
जर विद्यार्थ्यांना काही झालं ना सर, मी हात टेकले सर, मी कुठपर्यंत लढू एकटी पोरगी सांगा तुम्ही. कोणी नाही आता आमच्यासोबत, तरी पण मी इथं उभी आहे. माझा पण पेपर आहे उद्या, तरी पण मी इथं आहे. माझी उभं राहायची पण तयारी नाही. मला माहीत नाही मी पेपर सेंटरपर्यंत व्यवस्थित जाऊ शकते की नाही, तरी पण थांबली इथं मी. माझी पूर्ण ताकदीनं लढले मी. 100 नाही 1000% माझ्या परीनं जेवढं होईल तेवढं केलं मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी, माझ्या सहकाऱ्यांसाठी. तर सरकारने आमचं फक्त एवढीच इच्छा होती की नोटिफिकेशन काढून जे काय असेल ऑफिशियल तुम्ही सांगा, काय भूमिका आहे तुमची, तुम्ही कसा सर्वसमावेशक न्याय देणार आहे वगैरे. थँक्यू सर. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.